ला कधीही जस्टिफाय नाही करू शकत. एक जबरदस्त बॅटर कुठेतरी त्याचा प्रयत्न असेल की मागील सामन्यामध्ये ज्या चुका घडल्या त्यामध्ये आता सुधारणा आपल्याला या सामन्यामध्ये आणायचं आहे. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून द्यायची. बट दुसऱ्या बाजूने फर्स्ट मॅच आजच्या दिवसामधली जी आपण पाकली होती बेतेवडे टीमने तिथे फार चांगला खेळ दाखवला होता आणि त्यांचाही हाच प्रयत्न असेल की इथेही तसाच खेळ करायचा. माजी ग्रामपंचायत सदस्य आणि आदरणीय उद्योगपती श्रीमान रुक्मनजी लहू पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शगुदादा आपले सहर्ष स्वागत सुस्वागत आहे. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल लोबो फुल टॉस होता. स्ट्रेट बॅटने खेळत लॉंग ऑफला फिल्डरत बॉल फुल केला जातो आणि ऑफ द मार्क झालेत बॅटर मयूर देवकर आणि ऑफ द मार्क होता आहे टीम मोठी देसाई. अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई. आज अन्वी 11 या नावाने ही टीम खेळत. पॅनवरती बॉल आणि धर्मान बॉलर तर सेलिब्रेट तिथे आपल्याला करताना पाहायला मिळालं. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि मलाही हा प्रश्न पडलाच होता की झालं काय, कारण ज्याप्रमाणे बॉलर सेलिब्रेट करत होते असं वाटलं की स्टम्पसोबत कॉन्टॅक्ट बॉलचा झाला की काय, पण तसं काही नाही आहे. वाईड वाचवण्यासाठी ही अपील करण्यात आली होती. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. मोस्ट ऑफ टाइम्स आपण हे पाहिलं की वाईड वाचवण्यासाठी देखील अपील होत असते आणि इथे देखील तसंच काही झालं होतं. टीम टोटल आता 2 वरती. टीम टोटल 2 वरती. नेक्स्ट बॉल आणि इथे पहा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळंग येतो. कटर पाहायला मिळाला दरम्यान. ऑफ कट बॉल पडल्यानंतर दरम्यान आतल्या दिशेने वळंग येतो. इनर एज देखील लागली होती बट विकेट किपरपर्यंत बॉल कॅरी दरम्यान झाला नाही आहे. तेच पाहायला मिळालं रिप्लेमध्ये देखील. मिड ऑनला बॉल फील्ड होतो. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं तर देवकर ऑफ द मार्क झाले. देन जर आपण पाहिलं वाईट त्यानंतर डॉट अशी परिस्थिती या फर्स्ट ओव्हरमध्ये आहे, कारण बॉलिंग आतापर्यंत चांगली आपल्याला बॉलर प्रशांत करताना दिसतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही देखील राहिली की त्यांनी लाईन आणि लेंथवरती जर आपण पाहिलं तर नियंत्रण अनुशासन या गोष्टी पाहायला मिळतात. आता ही फुल लेंथ लाऊट शाउट बट अंपायर सहमत नाही आहेत. अपील भरपूर करण्यात आली. रिप्ले पाहूया अपील होती कशासाठी हा प्रश्न मलाही निर्माण आता होतो. बट इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ फार इझी डिसिजन होता अंपायर्ससाठी. क्लिअरली तेच पाहायला मिळालं, कारण जितेश पाटीलचं बॅटिंग पाहिली तर ते ऑफस्टम्पवरती येऊन मोस्ट ऑफ खेळतात आणि त्या अनुषंगाने इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ होण्याची शक्यताही तितकीच असते. आता हे फुल लेंथ आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. मिसफिल्ड बॉल दरम्यान लॉंग ऑनला चालला. लॉंग ऑफचे फिल्डर लॉंग ऑनपर्यंत आलेत. थ्रो येतो आहे आणि तोपर्यंत पाहिलं गेलं तर इन बिटवीन मिळेल सिंगल. पण जितेश स्ट्रगल करताना दिसला फर्स्ट ओव्हरमध्ये, स्पेशली जे ऑफ कटर टाकण्यात आले या फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये अजूनही 1 चेंडू बाकी आहे. टीम टोटल 3 वरती 5 चेंडू झालेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. जेही प्रेक्षक सध्या सगळीला ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांना नक्की सांगू इच्छितो, जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. असंच प्रेम तुमचं नेहमीच आमच्यासोबत असुद्धा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आता देवकरने उडवलाय बॉल. कनेक्शन यसला जवाब प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलंय. काऊ कॉर्नरचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालं आणि अजूनही 15 मिनटं बाकी आहेत. आणि 15 मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर ही मॅच 4 ओव्हरची आय थिंक सो, म्हणजे पहिली 3 षटकं विदिन 50 मिनिट्स टाकायची आहेत.
येस, थोडासा वेळ कमी घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे. यानंतर खेळणाऱ्या नेक्स्ट मॅच मधल्या दोन्ही संघांना विनंती, टॉससाठी रिपोर्ट करा. नागाव आणि त्यासोबत दीपक दादा प्रतिष्ठान जयजलेश्वर वाडेकर. बघा हा सामना दुसरा फेरीमधला आहे म्हणून मॅच 4 ओव्हरची आणि बघा पहिली 3 षटकं विदिन 15 मिनिट्स टाकायची ती गोष्ट लक्षात ठेवा. फर्स्ट ओव्हर बघा 5 मिनटं पहिल्या षटकासाठी लागले होते, बट लक्षात ठेवा की टायमर सुरू आता 6 मिनटं झालेत. सुरुवात करा या दुसऱ्या ओव्हरला विनंती असेल. सेकंड ओव्हर बॉलर आता तयार होतात. प्रचित येतो या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. फर्स्ट ओव्हर 9 धावा आल्या आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाही आहे. टीम अन्वी 11 जवानमान मोठी देसाई संघ आपल्याला खेळताना दिसतो आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळत आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ बेतेवडे आणि अन्वी 11 जवानमान मोठी देसाई. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. वेळ जास्त होतोय आता 7 मिनटं झाली. टीम बेतेवडे 7 मिनटं झाली मित्रांनो. ऑलरेडी क्लिअर करतो. 15ची 16 जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावाच लागेल. सो सुरुवात करा या सेकंड ओव्हरला. प्रचित आला दुसऱ्या षटकामध्ये. समोर स्ट्रायकिंग एंडवरती जितेश पाटील. फुल लेंथ फ्लिकचा फटका खेळले जितेश. दरम्यान आता काऊ कॉर्नरला फिल्डर वेगाने आलेत. सिंगल दरम्यान मिळेल. स्कोर कार्ड आता 1-0, 10 ऑन द बोर्ड. एक गोष्ट आतापर्यंत पाहायला मिळाली की बघा जास्ती बॉल जितेशने फेस केले, बट जितेश स्ट्रगल करताना दिसतात. या आधीच्या सामन्यामध्ये आपण मयूरचा उल्लेख केला की मयूरला जास्त काही करता आलं नाही, तो 0वरती बाद झाला होता. बट त्यांनी या मॅचमध्ये एक चांगला फटका आपण आतापर्यंत त्याचा बॅटमधनं पाहिला आणि असे मोठे फटके हवे देखील आहेत. आणि इथेही शफळ होऊन खेळायचं होतं. लाऊट शॉट अंपायर सहमत नाही आहेत. डॉट बॉल दरम्यान येतो आहे आणि या क्षणाला एक एक निर्धाव चेंडू आता दबाव वाढवणार आहे बॅटर्सवरती, कारण मॅच 4च ओव्हरची. एक बॅटर म्हणून तुमच्याकडे वेळ नाही आहे, कमी वेळ आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे, कारण 4च ओव्हरची मॅच आहे. चान्स घ्यावा लागेल, रिस्क घ्यावा लागेल, कारण या क्षणाला जलद गतीने रन्स हव्या आहेत मोठी देसाई टीमला. आता ही फुल लेंथ फ्लिकचा फटका. काऊ कॉर्नर से फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग, बॉलिंग भरपूर चांगली झाली. एक सिक्सर जर सोडून दिला तर त्या व्यतिरिक्त जी बॉलिंग झालेली आहे कौतुकास पात्र. फर्स्ट ओव्हर प्रशांत, देन प्रचित, एक युवा बॉलर सध्या सगडीला 2 चांगल्या दिग्गज बॅटर्सच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करतोय. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिले मोठी देसाईसाठी जितेश पाटील, मयूर देवकर मोस्ट ऑफ टाईम चांगली सुरुवात मिळून देतात, बट ते दोन्ही बॅटर शांत आहेत. त्याचं कारण हे देखील राहिलं की बॉलिंग चांगली होता घ्या. आताही पहा फुल लेंथ पॅनवरती पुन्हा एकदा सटीक लाईन आणि लेंथ सिंगल मिळेल. आणि जणू काही बघा एखादी बॉलिंग मशीन आपण एखाद्या लाईन आणि लेंथवरती सेट करतो ना, त्याप्रमाणे हे पगले 4 चेंडू टाकलेत प्रचितने. वाह, जबरदस्त बॉलिंग. कारण एक बॉलर म्हणून ना मी नेहमी तुमच्यासाठी हीच गोष्ट सांगेल की एक बॉलर म्हणून कधीही ना तुमच्या माइंडमध्ये जो प्लॅन आहे ना तो कशा प्रकारे एक्झिक्यूट करता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं असतं. समोर कोणताही बॅटर असू द्या त्याने फरक नाही पडत. आता ही पॅनवरती लोवर फुल टॉस फ्लिकचा फटका, गॅपमध्ये फटका, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर एकला बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. दबाव वाढत चालत होता आणि सध्या सगडीला प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक मयूर देवकरचा बॅटमधनं 4. सध्या सगडीला बाउंड्री आली. लोबो फुल टॉस पॅनवरती बॉटमांडचा अतिशय चांगला वापर या फटक्यामागे मयूर देवकरने केला. डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर आले जरूर, पण दोघांना भेदून बॉल गेला. आता फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आहेत. कॅच पकडली जाईल. बाउंड्री आली आणि त्यानंतर कमबॅक बॉलर प्रचितचा सफलता मिळेल, जो बॅटर खऱ्या अर्थाने या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करत होता. आता त्या मयूर देवकरला डगआउटची दिशा दाखवली प्रचितने. धक्का पकला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड आहे 16 धक्का लागला. एक टीम अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई.
प्रमोशन झालं आकाश म्हात्रेचं. क्रमांक 3 वरती तो मैदानात 7 मध्ये आता दाखल झाला. याआधी क्रमांक 7, आता क्रमांक 3. या गोष्टी होतात कारण याआधी 5 ओव्हरची मॅच विकेट फार लवकर गेले होते. मला आठवतं टॉप ऑर्डर ढासळला होता, त्या अनुषंगाने आकाश आपल्याला क्रमांक 7 वरती पाहायला मिळाला. पण या मॅचमध्ये तसं काही नाही. आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 9 विकेट 7 मध्ये. स्वतः अनुषंगाने आकाशला प्रमोट केलं आहे. तो आता क्रमांक 3 वरती आला बॅटिंग करण्याकरिता. पहिल्या 2 षटकांमध्ये बॉलिंग चांगली झाली. चला 11 मिनटं झाले, आता 4 मिनटं बाकी आहेत या ओव्हरसाठी. घाई करा. जय गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे आणि त्यांचा अगेन्स्ट अनवी 11 जय हनुमान मोठी देसाई. बट बेतवडे संघ सध्याच्या घडीला या 2 ओव्हरमध्ये डॉमिनेट करतो. ज्याप्रमाणे बॉलिंग झाली 3 मिनटं लागले, कारण टायमर थांबणार नाही आहे मित्रांनो. तुम्ही जितका वेळ घ्यायचा फिल्डिंग सेट करायला तुम्ही घ्या, हरकत नाही, पण टायमर थांबणार नाही आहे. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड आणि थेट आता लॉंग ऑन सावरनं जितेश पाटीलने बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन सावरनं षटकार. थँक दम दाखवला या फटक्या मागे जितेशने. 6 येतोय. टीम टोटल 22. नेक्स्ट बॉल. आता हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं. बॉल दरम्यान लॉंग द ग्राउंड चालला. मिसफिल्ड आणि क्रिकेटमध्ये ना चुकीला माफी नाहीये. मिसफिल्ड झाली, बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. बाउंड्री आली. मिस्टेक इथे झाली. कदाचित मला असं वाटतं की हा बॉल फील्ड व्हायला हवा होता, कारण ज्याप्रमाणे फिल्डर तिथे आले मिस्टेक झाली आणि त्या जोरावरती या 4 धावा मिळतात. पॅनवरती फ्लिकचा फटका. फिल्डर येत आहे डीप मिड विकेट. मिस्टेक होणार नाहीये. 2 चांगले फटके, बट त्यात नंतर बॉलरचा कमबॅक सफलता मिळेल. जितेश पाटीलला जावं लागेल वापस. विकेट मिळाली. पॅनवरती हा चेंडू टाकण्यात आला होता. फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केला होता, बट डीप मिडविकेटला क्लिअर करू शकले नाही आहेत. डीप मिडविकेटला कॅच पकडण्यात आली, सफलता मिळाली. बॉलर हर्षलला लेफ्ट आर्म पायांवरती बॉल टाकला. फ्लिकचा फटका आणि डीप मिडविकेटला जे फिल्डर होते गौरव पाटीलने ही कॅच पकडली. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती मनोज देवकर आता बॅटिंग करण्याकरिता आले. मनोजाला बॅटिंग करण्याकरिता एक स्ट्रॉंग फिनिश हवं आहे. टीम मोठी देसाईला, बिकॉज त्यांनाही ठाऊक आहे की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू यूज केले जातात या स्पर्धेमध्ये. बॉल ट्रॅव्हल होतो आहे, सो त्या अनुषंगाने कुठेतरी एक्स्ट्रा रन्सचं क्वेश्चन आपल्याला हवं आहे. आणि त्यासाठी आता जे उर्वरित 9 चेंडू आहेत तासावरती प्रत्येकाला चढवणं महत्त्वाचं आहे. कारण हा टोटल जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला 26 आहेत. मिनिमम जर 9 चेंडू बाकी आहेत तर कुठेतरी मिनिमम मला असं वाटतं की 20 तरी किमान इथे हवे आहेत मोठी देसाईला. पण दुसऱ्या बाजूने हा प्रयत्न नक्कीच असेल बेतेवड्या टीमचा बॉलरचा की कमीत कमी जितका कमी देता येतील. मनोज देवकर आलेत. लो फुल टॉस होता मनोजसाठी. ऑन साईडला खेळायचं होतं, हलके शफलही झाले होते, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. प्लेन मिस डॉट बॉल येतो आहे. निर्धाव चेंडूही महत्त्वाचे राहिले, कारण डेथ ओव्हरमध्ये कॅप्टनना आपल्या बॉलरकडून हीच अपेक्षा ठेवतो की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, जास्तीत जास्त डॉट बॉल आले पाहिजेत. पहिले 2 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर होते, बट त्यानंतर जितेशला डगआउटमध्ये पोहोचताना त्यानंतर हा निर्धाव बॉल टाकत असताना बॉलर हर्षल आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 2 बाउंड्रीज नंतर मी म्हणे हर्षलचा देखील चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. आता ही ऑन साईडला खेचून मारला फटका. डीपमध्ये मिड विकेटला बॉल फील्ड होता. सिंगल मिळेल आणि दरम्यान या एका धावेच्या साह्याने टीम टोटल आता 27 धावा धावफलकावरती आणि 1 चेंडू बाकी आहे या थर्ड ओव्हरमध्ये. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू असेल या ओव्हरमधला. जर आतापर्यंत आपण बॅटिंग पाहिली, या आधीचा सामना जेव्हा मोठी देसाई फर्स्ट राऊंडमध्ये जेव्हा खेळत होती तेव्हा काय घडलं होतं की विकेट्स गेले, टॉप ऑर्डर ढासळला. बट इथे टॉप ऑर्डर ढासळला नाही आहे, बट तरीसुद्धा कुठेतरी ते विचार करत असतील की
3 ओव्हरचा खेळ संपायला फक्त 1 चेंडू बाकी आहे आणि रन्स फक्त 27 आहेत. 8 विकेट हातामध्ये, विकेट सोबत तरी घेऊन जायचे नाही आहेत, हा देखील प्रश्न आहे. शेवटचा बॉल आहे ओव्हरमधला, तो देखील फुल टॉस होता पण फायदा घेऊ शकले नाही. डॉट बॉल येतो. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा धावफलक आहे 27. धक्के लागले 2 टीम, अनविलवन जहनुमान मोठी देसाई आणि रिमेनिंग 1 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. आणि तसेच टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला सध्या सागडीला या 4 चमचमात्या ट्रॉफीज पाहायला मिळतात, ज्या आम्हाला स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांचा स्मरणार्थ संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण सौभाग्यवती श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील आणि तसेच श्रीमान रणजित हरिश्चंद्र पाटील आणि तसेच अजित हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मालिकेवरची बाईकही आपल्याला पाहायला मिळते, जे आपल्याला स्वर्गीय काळूराम कृष्णा भंडारी यांचा स्मरणार्थ श्री निवृत्ती कृष्णा भंडारी, जे माजी सरपंच आहेत हे दुडणे गावचे, त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आली. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. तसेच आज जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, एकविरा धाव्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळनसाहेब आणि दत्ताजी संतेसाहेब, त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून आज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि जेवणाचा आस्वाद सर्वजण घेतात. सध्या सगळीला आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातो. मी विशाल पाटील ठीक आमच्या बाजूला, यंग अँड हँडसम तन्मय पाटील सध्या सगळीला आज स्कोरर ते आमच्या समवेत जोडले गेले. त्यानंतर आमचे मेन ऑपरेटर नीरज, भरपूर चांगली ऑपरेटिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली यूट्यूबवरती. आता मॅचकडे वळूया. अंतिम षटक, बॉलर तयार होतात लास्ट ओव्हरमध्ये. दर्श येतोय, पहिलाच बॉल. आता रनआउटची विकेट नक्कीच मिळेल, रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर बाद झालेत मनोज देवकर. येत नाही आहेत, कारण त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की बॉलिंग स्टँडर्ड लेवलचे पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये. फर्स्ट ओव्हर प्रशांत, देन आपण पाहिलं बॉलर प्रचित असतील, हर्ष असतील, त्यानंतर आता दर्श असतील, सर्वांनी इम्प्रेस केलं. आणि युवा बॉलर आहेत, एक प्रशांतला सोडून दिलं तर. उडवलाय फटका, म्हात्रेने उडवलाय बॉल, लॉंग ऑन प्रयत्न करतील पण त्यांचे प्रयत्न कमी पडणार आहेत, कारण बॉल आता आकाश म्हात्रेने आकाशामध्ये पाठवलाय. षटकार. नागावचे कॅप्टन आपण येऊन थांबा प्लीज मंचावरती. वाडेकरचे कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहेत. नागाव आणि वाडेकर मध्ये पुढचा सामना आहे. सो टॉससाठी दोन्ही संघांचा कॅप्टनला विनंती, आपण लवकरात लवकर या. जबरदस्त फटका आला, कारण लेफ्टामध्ये आहेत, ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत आणि अँगलनं बॉल बाहेरच्या दिशेने वळणही घेतो. त्या क्षणाला एक रायटी बॅटरसाठी मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे, पण तो मोठा फटका आला आकाश बॅटमधनं. आता हा बॉल लिव्ह केला आणि जसा लिव्ह केला, चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते सांगून देतात की मिस्टेक केली, चुकीचा बॉल लिव्ह केला, कारण लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतो आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आता फुल टॉस होता पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. डीप मिड विकेटचं फिल्डर आलं, बॉल फील्ड होतोय. दुसऱ्या धावेसाठी आकाश परतलाय आणि ओव्हर थ्रो आणि आता त्यामध्ये किती एक्स्ट्रा मिळतील हे पाहावं लागेल. 3 तर झाल्यात, चौथीसाठी परतला आकाश आणि 4 धावा दरम्यान पळून काढलेल्या आहेत आकाशने. आणि या क्षणाला रन्स कशाही याव्या, रन्स यायला हवेत, हाच माइंडसेट आहे मोठी देसाई टीम्स आणि 4 रन्स इथे पळून काढला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण जसं पाकलं ओव्हर थ्रो झाला तसा फायदा घेतला बॅटर्सने. आणि तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतं सन्मान्य यज्ञेश जी काळन साहेबांचं आगमन झालं आणि तसेच त्यांचा संवेद गणेशदादा पाटील साहेब, जयेंद्र कालन
साहेबांचं देखील आगमन झालेलं. आपलं देखील सतरंगी ट्रॉफी 2025मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच वासुदेवजी काळन साहेब देखील उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करतो आपणही माणसावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत. फटकाला जवाब रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. आकाशने आणखीन एक आकाशामध्ये मारला षटकार. टीम टोटल 43 43 धाबा धावफलकावरती. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. बट आकाश म्हात्रेचा चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती जो स्ट्रॉंग फिनिश हवा होता तो स्ट्रॉंग फिनिश इथे मिळतोय मोठी देसाई टीमला. बघा जेवणाची व्यवस्था झालेली आहे कारण सर्वांसाठी आज जेवणाची व्यवस्था आहे. 10 मिनिटांमध्ये ते बंद होणार आहे. सो प्लीज ज्या कोणाचं जेवण करायचं बाकी असेल प्लीज जेवून घ्या. एकविरा धाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी काळन साहेब तसेच दत्ताजी संते साहेब त्यांच्या माध्यमातून आज सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. हा बॉल आता लीव केलाय. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतलाय आकाश आणि रनआउट होणार आहेत बॅटर प्रतीक. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश येतील बट लाईन चांगली असं अंपायर सांगतात. चला विनंती असेल की अंपायर्सने जो निर्णय दिला तो ॲक्सेप्ट करा. बघा अंपायर्सचा डिसिजन आकाश मात्र शेवटचा असणार आहे. सो त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. पहिलं सत्र समाप्त झालं. बघा व्हाईट बॉलसाठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तोच फायनल असेल. आणि पहिलं सत्र समाप्त झालं. एकूण रन्स ज्या बनवण्यात आला 44 आणि 45चा टार्गेट सेट केला टीम अनमे 11 जॉनमान मोठी देसाई टीमने अगेन्स्ट टीम बेतेवडे. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. चेक माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रुक्मतजी पाटील साहेब त्यांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत टॉस. मी त्यांना विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रुक्मतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत असेल. वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट आपला फाईट करताना नागाव पाहायला मिळेल. कॉल कोण करतोय ते फक्त सांगायचं. कॉल सिद्धू दादांचा कॉल असेल. हेड असा कॉल केला आणि टेल आला. नागाव टीमने टॉस जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं. थोड्या चर्चा आपण करूया. टॉस मित्र जिंकल्यासमोर वाडेकर सारखी चांगली टीम आहे. सो स्ट्रॅटेजीज काय असणार आहेत, डिसिजन काय असेल, त्या डिसिजन मागे कारण काय? फिल्डिंग करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू कारण की त्यांच्याकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. आणि जर पागले गेले सेम टीम आहे की काही चेंजेस या मॅचेससाठी? सेम टीम आहे. सेम टीमसोबत जाणार आहेत. आणि तरीसुद्धा हा प्रश्न विचारेन, पहिल्या सामना चांगले खेळले, बॉलिंगही चांगली राहिली, तरीसुद्धा विचारेन की कोणत्या अशा मिस्टेक झाल्या की जे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? मिस्टेक वगैरे कोणती झाली नाही. थोडा पॉवर प्लेमध्ये रन्स कमी आल्या होत्या, तर नंतर चेस करताना मग थोडाफार बेनिफिट घेता येईल असं करेल. बेस्ट ऑफ लक टीम नागाव. सिद्धू, आता हा प्रश्न सर्वप्रथम विचारेन की जो बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स कुठेतरी झाला, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि त्या ज्या गोष्टी घडल्या, काय घडल्या आणि काय इम्प्रूव्हमेंट आणायला हवी ॲज अ टीम? नाही, नक्कीच. आता नागाव संघ पण चांगला आहे. आम्ही या सीझनमध्ये प्रथमच मॅच लागते आमची आणि त्यांची, तर आम्ही चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त धावा मारू. आणि ही गोष्ट नक्कीच मी विचारेन. तुम्ही स्पर्धेविषयी भरपूर साऱ्या गोष्टी जेव्हा पहिल्या टॉस आले तेव्हा सांगितलं ओपिनियनमध्ये, पण मी विचारेन की प्रत्येकी वर्षी मोस्ट ऑफ टाइम्स ही स्पर्धा भरपूर वेळा तुम्ही खेळलेलं आहेत, पण या वर्षी खेळताना कसं वाटलं, कसा जो माहोल आहे स्पर्धेचा, काय सांगाल? नाही, ही स्पर्धा सतरंगी एडोटने स्पर्धा ही नावाजलेली स्पर्धा आहे. दरवर्षी आम्ही खेळतो. यावर्षी पण आम्ही खेळून म्हणजे 100% आमचे प्रयत्न देऊन आम्ही ही स्पर्धा म्हणजे चांगली मनोरंजन करू.
अपेक्षा करूया आणखीन चांगला खेळ तुमचा पाहायला मिळेल. टॉस कंप्लीट झाला. बातमी अशी की टॉस जिंकला टीम नागावने सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. सर्व आमचे मॅनेजमेंट कमिटीचे जे सदस्य आहेत प्लीज आपण लवकर संपर्क साधायचा. सर्वांनी यायचं लवकर. मॅनेजमेंट कमिटीचे आमचे सर्व जे सदस्य आहेत सतरंगी क्रिकेट संघ येदुडणे बळचे सर्वांना विनंती करतो आपण लवकर संपर्क साधा. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. विकेट मिळेल का? शॉर्ट थर्ड. कॅच ड्रॉप दरम्यान झाली आणि शॉर्ट थर्डला फिल्डर होते मयूर देवकर होते. कॅच पकडायला हवी होती कारण कॅचपर्यंत पोहोचले देखील होते बट कॅच पकडता आली नाही आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर 45चा चेज. संदेश मात्रे फर्स्ट ओव्हरमध्ये आणि सलामीची जोडी बॅटर प्रवीण आणि त्यांचा संवेद आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण ऑफ द मार्क झालं आणि ऑफ द मार्क झालेल्या टीम बेतवडे. टार्गेट जर आपण पाहिलं तर 45चा चेज. नेक्स्ट बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. आता टीम टोटल 2 वरती आपल्याला पाहायला मिळतं. बघा ज्याप्रमाणे आपण खेळ पाकलेला आहे पहिले 3 दिवस आणि आजचा अंतिम दिवस बघा बॅटिंगसाठी अनुकूल असणाऱ्या कंडिशन्स आहेत बट जर आपण बॉलिंग चांगली केली तर आपण अपोनंट टीमला कमी टोटलपर्यंत रिस्ट्रिक्टही करू शकतो. तेही आपण पाहिलं. नागाव टीमने याआधी काय जबरदस्त बॉलिंग केली होती. बॉल हवेमध्ये आहे. फाईन लेगचे फिल्डर येत आहेत आणि सफलता मिळेल. धक्का पकला लागलाय. सन्माननीय संजयजी काळनसाहेब तसेच वासुदेवजी काळनसाहेब आणि सूरजदादा भंडारी या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचं मंचावरती आपलं सतरंगी ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच चिन्मयजी काळन यांच्या माध्यमातून एक चांगला सॉन्ग या स्पर्धेकरिता बनवण्यात आला त्याचाही मला उल्लेख करावा असं वाटतो. फार चांगला सॉन्ग. ऐकत्या क्षणी अगदी ऐकतच राहावं असा सॉन्ग. मॅचकडे वळूया. पहिला झटका लागला. इनॅट नंबर 3 बॅटर क्रमांक 3 वरती आता दाखल झालेत समीर पाटील. हा चेस तितकाही सोपा जाणार नाही आहे कारण टीम मोठी देसाईकडे देखील बॉलिंग क्रम चांगला. संदेश मात्रे असतील त्यानंतर सागर असतील. बॉलिंग युनिटमध्ये जेव्हा आपला दमखम असतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याही रन्स असतात त्या डिफेंड करण्याची आपली पूर्ण तयारी असते आणि टोटल कमी नाही आहे. आता ही दरम्यान इथे पहा अपील झाली आणि यस फिंगर अप. आणखीन एक सफलता. आणखीन एक सफलता. एज लागली आणि विकेट किपरने कोणतीही मिस्टेक केली नाही आहे. आणखीन एक धक्का. 45 डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे संदेश मात्रेने. अवघ्या 2 धाव्यांवरती हा दुसरा झटका. खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा पाहायला मिळतोय. 2-2 बट या क्षणाला आता परिस्थिती बिघडलेली आहे टीम बेतेवडेसाठी कारण या क्षणाला कुठेतरी 45 चेज करत असताना सुरुवात महत्त्वाची होती पण सुरुवात कमकुवत झालेली आहे. पण अजूनही जर आपण पाहिलं तर सामना भरपूर बाकी आहे. या क्षणालाही एक चांगली पार्टनरशिप आली तर आपल्याला कमबॅक नक्कीच पाहायला मिळू शकतो आहे टीम जय गावदेवी क्रिकेट संघ बेतेवडेचा. बट जर अशा प्रकारे बॉलिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये यात नंतरही तर 45 चेस करणं हे जास्त डिफिकल्ट होणार आहे. प्लेन मेस डॉट बॉल येतो आहे
आणि ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले असं वाटलं की प्री माइंडेड होते की अशाच प्रकारे फटका खेळायचा, कारण बॉल पडला गुड लेंथवरती आणि त्यात नंतर थोडा राईजही झाला. ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त सुरुवात मिळवून देतो संदेश मात्रेच्या अपेक्षा त्याच्याकडनं होत्या, कारण 45 डिफेंड करत असताना फर्स्ट ओव्हर विकेट काढणं, इकॉनॉमिकल ओव्हर टाकणं या जबाबदाऱ्या त्याचा खांद्यांवरती होत्या, बट त्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडलेल्या. नेक्स्ट बॉल, आता ही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणि दरम्यान जर पाहिलं तर बॉडीवरती हा बॉल बदलला आणि कदाचित जर इथे पाहिलं ज्याप्रमाणे जितेशचा रिॲक्शन आला, डायरेक्ट हिट आज जर आला असता तर इथेही रनआउटची शक्यता नक्कीच होती. पण जितेशने जो इशारा केला की कुठेतरी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला असताना तर आणखीन बेटर लागलं असतं. सिंगल मिळेल, स्कोर कार्ड आता 3 वरती आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे या फर्स्ट ओव्हरमधला. पण सुरुवात चांगली झालेली आहे मोठी देसाई टीमसाठी, कारण या फर्स्ट ओव्हरने ना कुठेतरी मोठी देसाई टीमला मॅचमध्ये आता पुढे नेऊन ठेवलं आहे. कारण जो रिक्वायर रेट 11चा थोडा पुढे होता, तो रिक्वायर रेट आता 14पर्यंत जाऊन पोहोचला, बिकॉज या फर्स्ट ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 3च धावा. शेवटचा बॉल आणि याची लागली आहे बॉल, दरम्यान मागे चालला शॉर्ट थर्डला, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट, काम तमाम. आणखीन एक धक्का, क्या बात आहे, काय फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते. आतिशचा हा डायरेक्ट हिट आणि आतिशच्या या डायरेक्ट हिटने जयेशची खेळी आता संपवलेली आहे. 30रा झटका 30 रनवरती इथे लागला आणि अडचणी फार जास्त आता वाढलेल्या आहेत टीम जय गावदेवी क्रिकेट संघ बेतेवडेसाठी, कारण 45च्या चेसमध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 3 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम बेतेवडे. अंपायर्स फक्त 2 मिनिटं थांबायचं. अंपायर्स चेक केले, क्रॉसिंग झाली नाहीये, सो बॅटर प्रवीण बाद असतील. हरकत नाहीये, थोडा पण ॲडजस्ट करू शकतो. बॅटर प्रवीण बाद आहेत, सो जे दुसरे बॅटर प्लीज विनंती असेल की आपण क्रीजवरती लवकर जायचं. आणि टीम मोठी देसाई प्लीज क्विकली फिल्डिंग सेट करा, पण या दुसऱ्या षटकाला लवकर सुरुवात करायची आहे. फर्स्ट ओव्हर 3 धावा 3 विकेट आणि 18मध्ये जिंकण्याकरिता आता 42 करायचं. आणि न्यू बॅटर क्रमांक 5 वरती आता मैदानात दाखल झाले. बॅटर विष्णू पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आले. यानंतर आणखीन एक चांगली बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे, दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला नागाव टीम फाईट करताना दिसणार. दुसरं षटक सागर पाटील दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. बट फर्स्ट ओव्हर संदेशचं महत्त्व या टीममध्ये काय आहे ते पुन्हा पाहायला मिळालं. काय जबरदस्त सुरुवात या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंगमध्ये त्याने आपल्या टीमला मिळवून दिली. चला विनंती असेल, इतका वेळ का लागतोय टीम मोठी देसाई? स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
जयेश स्ट्रायकिंग एंडवरती असतील. 18मध्ये आता करायचे आहेत 42. सेकंड ओव्हर सागर पाटील लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. सागर या दुसऱ्या षटकामध्ये आला, बट महत्त्वाची गोष्ट ही राखली की जे संदेशने करून दाखवलं फर्स्ट ओव्हरमध्ये एक्झॅक्टली ते सागरलाही करायचं आहे. कारण अजूनही जर आपण सामना पाहिला तर पूर्णपणे समाप्त झालेला नाही. 18मध्ये 42 चेजेबल आहेत आणि मोस्ट ऑफ टाइम्स आपण चेज होताना पाहिलेले आहे या ते अनुसरून बॅटर्सने देखील पॉझिटिव्ह वेमध्ये खेळायला हवं आहे. फुल लेंथ टाकला, इनर एज बॉल दरम्यान आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला, बॉल फील्ड होतो, थ्रो येतो तोपर्यंत मिळेल सिंगल. स्कोर कार्ड आता 4वरती आणि आता 17मध्ये करायचं आहेत 41. 17-41चं समीकरण या मॅचमध्ये उरलं आहे. आणि जे मी सांगितलं सुरुवात जरी कमकुवत झाली आहे, पण त्या अनुसरून अजूनही आपण पाहिलं तर हा सामना अजूनही जिवंत आहे. या क्षणालाही जर एक चांगली पार्टनरशिप बनली, चांगले मोठे फटके जर सातत्याने आले, तरीसुद्धा जय गावदेवी क्रिकेट संघ बेतवडेचा कमबॅक आपल्याला इथनंही पाहायला मिळू शकतो आहे. प्लॅन मेस अँगलने बॉल आपल्याला आउटस्विंग होताना दिसतोय. लेफ्टी बॉलर, लेफ्ट हॅम बॉलर आहेत. बॉलर सागर पाटील आणि अँगलचा बेनिफिट तो घेतोय. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय आणि आता 16मध्ये करायचा 41 धावा. या क्षणाला एक एक निर्धाव चेंडूही आता दबाव बनवणार आहे बॅटरवरती, कारण आता रिक्वायर रेट वेगाने पुढे चालला आहे. बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपण या सेकंड इनिंगमध्ये विचार केला तर रिक्वायर रेट 11-12चा बिटवीन होता, पण तोच रिक्वायर रेट आता 15.5पर्यंत पोहोचला. लोवा फुल टॉस, वॉटरमॅनचा अतिशय चांगला ऑफर या फटक्यामागे केला. लॉंगला फिल्डर येतात, बॉल फील्ड होतोय, मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबलने आता मला असं वाटतं की कार्यसाध्य होणार नाही आहे. या क्षणाला आता मोठे फटके हवेत, कारण आता 15 चेंडू बाकी आहेत आणि 15मध्ये 40 धावा करायचे आहेत. येते 3 चेंडू, किमान 2 तरी मोठे फटके इथे बेतवडे टीमला हवेत. बट सागरने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे या ओव्हरमध्ये. 15-40चं समीकरण. आता ही लोवर फुल टॉस आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोहोचतात बट त्यांनाही बीट करून बॉल राहील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. बाउंड्री आली, चांगलाच फटका, असे फटके हवे आहेत. 14मध्ये आता करायच्या 36 धावा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ ऑन साईडला फटका, डीप मिड विकेटचे फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग, थ्रो ही जर आपण पाहिला तर ॲक्युरेट येतो आहे. सिंगल मिळेल आता 13मध्ये 35 करायच्या. या क्षणाला बघा आता परिस्थिती अशी झालेली आहे ना की एका एंडने मोठे फटके येऊन काम बनणार नाही आहे. दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं महत्त्वाचं आहे, कारण आता जर आपण पाहिले 13मध्ये 35 करायचं आहेत, मोठे फटके सातत्याने हवेत आणि ते मोठे फटके ना या क्षणाला येणं, ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे त्या अनुसरून जर आपण विचार केला तर थोडं जास्त डिफिकल्ट वाटतं. बट अजूनही जर आपण पाहिलं ना क्रिकेटचा खेळ आपल्याला मित्रांनो नेहमी एक गोष्ट शिकवतो की जोपर्यंत ना प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. शेवटच्या चरणापर्यंत फाईट केली पाहिजे आणि ते प्रयत्न करायचे त्या दोन्ही बॅटर्सला. सिंगल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे बॅटर विष्णू पाटीलने. खेळ समाप्त. 2 ओव्हर अखेरीचा स्कोर कार्ड आहे 11 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 आणि येत्या 12 चेंडूमध्ये आता करायचे 34 धावा. चला मोठी त्यांचं नुकतंच आगमन होत आहे. महाराष्ट्राचे नामवंत गायक बेतवडेचे आपले प्रवीण दादा पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. मध्ये आता करायचे आहेत 34 धावा. 12-34चं समीकरण या सामन्यामध्ये बाकी राखलं. दबाव आहे, दडपण आहे, बट दोन्ही बॅटर्सला अजूनही ही गोष्ट ठाऊक आहे की सामना अजून संपलेला नाही आहे. या क्षणाला इथनंही चांगली बॅटिंग केली तरीसुद्धा हे टोटल चेस केलं जाऊ शकतं. सबका मालिक साईं बाबा तुझी
जसे प्रवीण दादा आले, चिन्मय कालन देखील आता तिथे पोहोचला, कारण थोड्या टिप्स घेण्यासाठी तो पोहोचला. कारण सिंगिंग क्षेत्रामध्ये त्याची देखील सुरुवात एक चांगलं सॉन्ग या स्पर्धेसाठी चिन्मय कालन यांच्या वतीने देखील बनवण्यात आलं आणि त्याचे सिंगर स्वतः चिन्मय कालनच होते. प्रवीण दादांचं देखील आगमन झालं, त्यांचे आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. मला आठवतं लास्ट सीझनमध्ये भादवड येते दादांसोबत भेट झाली होती आणि काय माहोल दादांनी तिथे बनवला होता. एकूण एक चांगले सॉंग्स त्यांच्या मुखामधनं गायले जात होते. पुल करण्याचा प्रयत्न दरम्यान स्क्वेअर लेगला बॉल फील्ड होतो, येतोय डॉट आणि एक एक निर्धाव चेंडू सध्या सगळीला या सामन्यामध्ये मोठी देसाई टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. दबाव वाढतोय, प्रेशर येतोय, पण या क्षणाला या दबावाला जुगारून चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न बॅटर्स करतात, पण बॉलिंग अव्वल दर्जाची. आता ही रॉंग वन, पुलचा फटका, कनेक्शन, लाजवाब पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. तळाला देऊ बसाई वाट पाकली आणि वाट लावली असंच आपण म्हणूया, कारण गुगली होती, पिक केलं विष्णू पाटीलनं. पुलचा फटका, सिक्सर. आता लेग ब्रेक पडल्यानंतर फार जास्त वळण घेतो हा बॉल. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. लेंथ चांगली होती, पण कदाचित लाईन जर कुठेतरी ऑफ स्टंप अथवा मिडल स्टंपवरनं असती ना, तर निर्धाव चेंडू अथवा बाउंड्री येण्याची शक्यता तितकीशी दिसतही नव्हती, ज्याप्रमाणे बॉल डिलिव्हर केला होता. आता रॉंग वन पुन्हा एकदा. फिल्डर आखित लॉंग ऑनला, बॉल फील्ड होतोय, बट जर आपण पाहिलं रन घेण्याचा कोणताच प्रयत्न करण्यात आला नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. या क्षणाला कुठेतरी परिस्थिती अशी झालेली आहे की एक निर्धाव चेंडू देखील या मॅचमध्ये बेटवडे टीमला मागे घेऊन चालला आहे, कारण त्या समीकरण 9मध्ये करायचं आहे 27. आता लेग ब्रेक, वळवला आहे बॉल आणि हा बॉल असेल निर्धाव. डॉट बॉल येतो आहे आणि जे मी सांगितलं की एक एक डॉट बॉल या सामन्यामध्ये मागे घेऊन चालला बेतेवडे टीमला. एक एक चेंडूचं महत्त्व आहे, बट काय बॉलिंग करतोय बॉलर या ओव्हरमध्ये वरून, ज्याप्रमाणे तो बॉल फिरवतो आणि स्पेशली त्याचे ते व्हेरिएशन्स, लेग ब्रेक, रॉंग वन चांगल्या पद्धतीने टाकतो आहे. आता रॉंग वन, ऑन साईडला फटका, आगे फिल्डर येत आहे डीप मिड विकेटला, प्रतीक पाटील आहेत तिथे, बॉल फील्ड केला जातो आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं फक्त सिंगल घेण्यात आली. आणि आता कुठेतरी वरूनच्या या ओव्हरने ना हा सामना सध्या सगळीला मोठी देसाई टीमच्या खिशामध्ये टाकला, कारण 7मध्ये करायच्या 26 धावा. ही लढत चांगली लढली बेतेवडी टीमने देखील, बट आता अंततः या क्षणाला ना इथनं पुढचा प्रवास फार खडतर आहे. आता लेग ब्रेक, टर्न किती चांगला मिळतो, टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात, पण दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. 7मध्ये आता 25 करायचं, ते अंतिम बॉलवरती बाउंड्री हवीच आहे टीम बेतवडेला, कारण बाउंड्री इथे नाही आली तर त्यात नंतर अंतिम ओव्हरमध्ये हे टोटल चेस करणं जास्त अवघड होईल, कारण या क्षणालाच जर आपण पाहिलं तर टोटल रीचचा बाहेरच आहे. लेग ब्रेक, प्लेन मिस, येतोय डॉट, जबरदस्त ओव्हर आणि एक मॅच विनिंग ओव्हर मी म्हणेन वरूनच्या माध्यमातून. खेळ समाप्त झाला 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 20 धावा धावफलकावरती, विकेट 3 गेलेत आणि हा सामना जिंकण्याकरिता आता 6मध्ये करायचा 25 धावा टीम बेतेवडे बला. 6मध्ये 25 जर आपण कोणत्याही फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर हे समीकरण टू डिफिकल्ट, बट अजूनही म्हणेन अशक्य नाही आहे. चेज होऊ शकतात कॅल्क्युलेशननुसार जर आपण विचार केला, चेजेबल, बट ज्याप्रमाणे बॉलिंग आतापर्यंत राखली, स्पेशली वरून काय बॉलिंग केली, कारण मातीची सरफेस आणि जर तुम्ही रिस्क स्पिनर आहेत, रॉंगवर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतात, लेग ब्रेक चांगल्या पद्धतीने टाकतात, तर तुम्ही कोणताही बॅटरच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करू शकता. आणि 3rd ओव्हर जे आलं ना ते महत्त्वाचं ओव्हर, आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 90 धावाला. ज्या क्षणाला कुठेतरी 15 ते 20 धावा त्या ओव्हर मागे हव्या होत्या, बट त्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे वरूनने बॉलिंग केली कौतुकास पात्र. आता 6मध्ये करायच्यात 25 आणि लास्ट ओव्हर बॉलर प्रतीक तयार होतो. 6-25चं समीकरण आहे. विष्णू पाटील पहिला सामना लाजवाब खेळले होते विष्णू पाटील, बट या सामन्यामध्ये आता आपल्या टीमला या पराभवाच्या छायेमधनं विजयाच्या दिशेने ते घेऊन जाऊ शकतात का, की अंतिम ओव्हरमध्ये अगदी सहजरित्या 25 डिफेंड करताना आपल्याला प्रतीक आणि टीम मोठी देसाई पाहायला मिळेल का. 6-25 पहिलाच बॉल फुल लेंथ, सिंगल घेतली नाही आहे, डॉट बॉल असेल. आता 5मध्ये करायच्यात 25 धावा. मग का कुठेतरी आपण जर पाहिलं
तर या सामन्यामध्ये ना महत्त्वाची गोष्ट काय राहिली की जे अर्ली स्टेजवरती जे 3 विकेट गेले ना त्यात नंतर रिकव्हरी झालीच नाही आहे आणि बॉलिंग देखील चांगलीच पाहायला मिळाली आपल्याला. 5 मध्ये 25 वाईड ऑफ ऑफस्टम फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल अवेमध्ये फिल्डर डीप कव्हरला संदेश मात्रे आणि कॅच नव्हे तर मॅच पकडली. कारण आता 4 करायच्यात 25 धक्का लागलाय. चौथा बॅटर वाजवलेत विष्णू पाटील. नाखुश असेल टीम बी तेवढे कारण 4 ओव्हरमध्ये 45 इतकाही मोठा लक्ष नव्हता. बट बॉलिंग ज्याप्रमाणे झाली स्पेशली संदेश म्हात्रे जबरदस्त सुरुवात जी संदेशने मिळवून दिली पहिल्या षटकामध्ये. त्यात नंतर मागे वळून पाकले नाही आहे अन्वी 11 जॉनवान मोठी देसाई टीमनं. त्यानंतर जोही बॉलर आला त्याने डॉमिनेटिंग बॉलिंग केली. सेकंड ओव्हर आपण पाहिलं सागरचं ज्याने 8 दिला. थर्ड ओव्हर वरून त्यानेही 9 दिला आणि याही ओव्हरमध्ये प्रतीक आता चांगली बॉलिंग करतो. बट हा फटका मिस्टामिंग लॉंग ऑफचे फिल्डर ज्याप्रमाणे इशारा तिथे फिल्डरने केला कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती आली तेच पाहायला मिळालं. जे लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मनोज देवकर तिथे होतं. आता बॅटर स्टेप आउट झालेत. मिस्टामिंग बॉल अवेमध्ये आगे लॉंग ऑनचे फिल्डर येतात बट कॅच पकडता आली नाही आहे. बघा यात नंतर जो सामना आहे टीम वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम नागाव. टॉस नागावने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन घेतला. सामना जसा समाप्त होईल टीम नागाव ग्राउंडमध्ये उतरायचं आणि फिल्डिंग सेट करायची आहे. शेवटचा बॉल या मॅचमधला प्लेन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अवघ्या 21 धावेंनी हा सामना आपल्या नावावरती केला. अन्वी 11 जय हनुमान मोठी देसाई टीमने वेल प्लेड टीम मोठी देसाई अँड हार्ड लक टफ लक टीम जय गावदेवी क्रिकेट संघ बे तेवढे बी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया